हे गाईज, तर आज माझी मॉर्निंग तर डायरेक्ट जेवणापासूनच होते. आता वाजलेच 2 आणि मी उठल्या उठल्या पहिल्या जेवणाला एकदम कडक सवय होती. पापलेट वगैरे खाल्ले आणि दादाची मजा काहीतरी वेगळीच. आणि मग त्या साईडला प्रिया आलेली. प्रिया तर बाबूला हे करत बसली. तोपर्यंत मी मारला ताव मस्त पोचांवर. तवऱ्यान आला आईला ताईचा फोन, ही यांची भांडणार. प्रियाला पाठव घरात. प्रिया बोलते मी न जाणार, मला इथे लागतं खायला. तवऱ्यान वहिनीने ते एकदा ताट जेवून जोर जितलेली. जेवलो वगैरे करणला घेतला. आम्हाला जायचं होतं आता जरा उल्हासनगरमध्ये आलो आणि तशाच सनमायका चॉईस करायला करणलाच बोललो. करण सनमायका चॉईस केल्या आणि मग लगेच गाडीने टाकल्या आपल्या आणि निघलो आपल्या मानकोलीला दुकानावर पोचलो आणि कामगारांना बोलत चल वरती घेऊन. मग त्यांनी घेतला डोक्यावर आणि निघला वरती नेता नेता दुकानाचे अवतार बघा कसा झाले. लय खुशी वेगळीच होती कारण की दुकानाचं काम चालू होतं आपले. वेगळी स्माइल होती दुकानाला बघून, जाम खुशी झालेली. कब होएगा, कितना दिन जाएगा, क्या मालूम कितना दिन जाएगा. यो बोलतं कब होएगा मालूम नाही. मग काय करशील, थोडंसं पैसे बाकी होतं त्याला थोडंफार पैसे ॲडव्हान्स दिले कारण की यांचा पण पोट चालला पाहिजे. मग निघलो आम्ही घरा, वैतागलेलो पक्का. आणि प्रशांत कॉर्नर तर बाजूलाच आपल्या दुकानाचे. आजचा मिनी ब्लॉग इथेच एंड करू. बाय बाय.